ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी आहा क्या स्वाद आहे. खूपच टेस्टी. मराठवाड्यात विदर्भात आता सीझन आहे या आमटीचं. तर अशी झटपट आणि टेस्टी होणारी रेसिपी खूपच भारी. आता हे ओले सोले तुरीचे तेलामध्ये 5 ते 10 मिनिट भाजून घेतले आणि आता त्याला लागणारं वाटण 10 ते 15 हिरवी मिरची घेतली, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या. व्हिडिओ संपूर्ण बघा बरं का. आता कोथिंबीर आणि कराळ. आता हे छान जिन्नस भाजून घेऊया मंद आचेवर. तोपर्यंत आता जाडसर पेस्ट बनवून घेऊया लसूण आणि कोथिंबीरची. आता हे छान आता वाटण बनवणार आहोत आपण. हे भाजून झालेलं आहे. मिरची आणि काळ तीळ, लसूण आणि कोथिंबीर. 1 टोमॅटो चिरून घेते. आता आपण हे वाटण पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. चवीपुरतं मीठ वाटणामध्ये आणि जिरं कच्चं. यामुळे वाटणाला खूप छान चव येते आणि थोडीशी जिरी टाकली. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे वाटणाचं आपण मिक्सरला वाटण बारीक करून घेणार आहोत. हे बघा बारीक छान करून घेतलेलं आहे. आता हे सोले तुरीचे आपण भाजून घेतलेले हे मिक्सरला छान बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत. अशी छान बनवली. दोन्ही वाटण काढले. कढईमध्ये तेलाचं मोहन गरम होताच त्यामध्ये 1 चम्मच मोहरी, हळद आणि 1 टोमॅटो आणि आपण जे वाटण वाटलं ते आता यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि लसूण कोथिंबीर याची छान पेस्ट टाकून घेतली आणि यामध्ये आता गरजेपुरतं पाणी टाकून घेतलेलं आहे. खूप अशी टेस्टी. आता तोपर्यंत भाजी उकळेपर्यंत बाजरीच्या भाकरी टाकून घेते, कारण की आता खूप जास्त थंडी पडलेली आहे. त्यामुळे आता बाजरीची भाकर आरोग्यदायक आहे. आता छान बघा आता हिला घट्टसरपणा येतो. छान अशी घट्टसर भाजी होते आपली. आमटी अशी छान सरसरीत एकदम. न कोणते मसाले वापरता अशी झटपट होणारी रेसिपी टेस्टी. बघा छान अशी उकळीही आलेली आहे. छान मिक्स करून घेतलेली आहे. तुम्ही बनवली का अशी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. छान अशी उकळी आलेली आहे. बाजरीच्या भाकरी आपल्या तयार झालेल्या आहेत. छान अशी गरम गरम भाकर आणि बाजरीची आणि त्यासोबत आमटी. आहा क्या स्वाद आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.